ज्या आज्ञा आज मी तुम्हाला देते त्या काळजीपूर्वक ऐकाल, लक्षपूर्वक पाळताल, हे सर्व आशीर्वाद तुमच्या मागे येतील. म्हणजे काही परिस्थितीमध्ये आपण फक्त आज्ञा पालन करावं एवढीच अपेक्षा देवाला, म्हणजे एवढीच आमची परीक्षा आहे. आणि आम्ही आशीर्वादित हो किंवा आम्ही विजयी व्हावं किंवा आम्ही उन्नतीकडे जावं हे देवाला वाटतं. पण माध्यम काय आहे? एकच छोटं माध्यम आहे, आज्ञापालन. ही आमची परीक्षा आहे मग. आणि या परीक्षेमधून अनेकांना जावं लागतं. पण इतर परिस्थितीमध्ये एक असामान्य परिस्थिती होती, असती, आहे आणि त्यामध्ये लोक अडकलेल्या अवस्थेमध्ये असतात. अनेक वेळा आम्ही स्वतःला अडकलेलं पाहिलं आणि माहिती आहे या अडकलेल्या अवस्थेचा परिस्थिती वापर करतो. पण या अडकलेल्या अवस्थेमध्ये परमेश्वर आमच्या मागे उभा राहतो आणि परमेश्वर पाहतो आम्ही काय करतो. परमेश्वर मागे उभा होता जेव्हा अब्रामाने आपल्या मुलाचं अर्पण द्यायचं ठरवलं.